तर मित्र अबे 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 शंभ्या हे पाहिजे एडी चाळी पाहिजे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आमचं व्यवस्थित सगळे फ्रेश वगैरे झाले, आंघोळ झाले. जर तुम्ही कधी लेण्याद्रीला येत असाल तर लेण्याद्री भक्ती निवास म्हणून आहे गणपतीचं. एकदम स्वच्छ सुंदर सोयीस्कर. इथं या स्वस्तात एकदम एकदम भारी एकदम भारी स्वच्छ एकदम. आता आम्ही चाललो आहे लेण्याद्री गणपतीला. तर भेटू पुढंच असंच तुम्हाला दाखवत जाईन. ही आमची मावशी वगैरे. सो नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या पार्टमध्ये तुमचं स्वागत आहे म्हणा. स्वागत आहे सर. स्वागत तर कर. स्वागत केलं की तुम्ही आमचं घ्यायला स्वामी. काय नाही तर आम्ही आलो इथे लेण्याद्रीला. तिथं एवढ्या पायऱ्या चढायची. तर मित्रांनो आम्ही चाललो इथे लेण्याद्री पर्वतावर. आता आमचा 5वा गणपती आहे गाईस. 5वा गणपती आहे. सर तुम्हाला कसं वाटतंय? मला चिंता वाटते तुझी या पायाने 350 पायऱ्या तुला घेऊन जाण्यासाठी. तू आहे की मला माणसं तू तू खांद्यावर शिकी का एवढा दमदार माणूस कशाला आहे? तू आहे तर आम्ही चाललो इथे. गाईस. थोडं टेक्सचा प्रॉब्लेम होतोय, भावाला पायाला लागले त्यामुळं. बाकी काय नाही. तरी आम्ही तुम्हाला सगळं दाखवू, चिंता नाही करू तुम्ही. सांभाळून घ्या तेवढं काय. तर आमची सोय केलेली आहे आमच्या घरच्यांनी. हे बापरे वाटते रे काय बघू शकता. दादा दादा काय वाटतंय तुला? काय वाटतंय तुला असं कोण विचारते रे? पानचट ब्लॉग मग काय वाटतं? का वर माकडा आहे वरची माकडं बॅग ओढायला. चंदू मामा काठी कशाला? कुणाला मारायला? चावले. चला चला गाईस. मोरया मोरया काका केला शूट. एम्बॅरेसिंग मोमेंट दॅट इट स्पीक. होय माक गाईस माकड आले. चला आता लवकर. ऑलरेडी माकडापेक्षा बघतो मैत्रीण आल्या म्हणून नाचायचे माकडं. गाईस आता सध्या कठीण परिस्थितीमध्ये आणि अण्णा त्यांच्या बाजूने शंभू माकडाला घाबरतो. शंभू 2 दिवस आजारी पडला होता माकडाला भिवून. गाईस मी लय घाबरतो माकडाला. कसला आजारी पडला होता माहिती आहे का? आणि त्याची बहीण माकडाचा हात्या शंभ्याचा हात दुखाला कडी लावू वाको बघायला म्हणजे त्यांचा नाही देऊ. ए परे काय करू नको. गाईस माकड मोबाईल घेऊन जाते म्हण. मोबाईल ते घेऊ शकत नाही गाईस. सॉरी. माकड मोबाईल घेऊन जाते म्हण. त्यांनी घेऊन गेला बी कळायचं नाही. मोबाईल मध्ये काढल्यावर राग येते पण त्यांना काय काय होतंय? आले तोंडाकड. चावले म्हणजे अवघड आहे गायले बघायला. कशा दर्शत हो का पळून गेले. कशा दर्शत गाय झोकाले रागाने बघायला लागले. दहशत कशा काय पळून गेले हो का. हो का. The tired people behind me and the over enthusiastic me. पगल घ्यायला आले बघा. आता गणपती इथं कुठं आहे माहित नाही. एकदम क्लास आहे काय. बघू शकता हे लिंग आहे. हाताने कोरलेला आहे गाईस. हाताने. कंठी जळके मा फळाची जय देव जय देव जय मंगळ
मित्रांनो हे चालू आहे आमचं उपीटाची तयारी. मिरची भजी का नाही फुल पिकनिक चालू आहे आणि आमचे मोठे शेफ. काम थोडा पण कालवा एकदम जास्त आहे. म्हणाली का मीठ भाजते म्हणून. छोट्या मला उपीट टमाटर नको. छोट्या मला उपीट टमाटर मला म्हणणं आहे की उपीट चांगलं तरी हे गावठळ लोक टाकणार. कोण कापड टमाटर नको उपीट टमाटर. आता उपीट बनलेला आहे. आता सगळेजण बसणार आणि खूप आमचं राधिकाने तो उपीट बनवलेलं आहे. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतं. कसं काय तुम्हाला एवढा अनुभव? आमची मेस आहे. कॉन्टॅक्ट नंबर काय काय तुम्हाला? प्रमोशन पाहिजे का? नको हा? गरज नाही. आमच्या हाताची चव बास. हो का? ठीक आहे. मी मरते का जरा. मरते खाली ठेव. मरते रे. हा? जरा फुल मला खड्या असतात. काय बोलला दादा? का बरं काय केलं स्टाफनेस? काढ की बाहेर. सिंगल चंदमामा सिंगल पत्री घ्यायला. इथं आमच्या उपिटीला चंद्रमा दम द्यायला लागलाय. दम उपीट करायला. दम उपीट चालू आहे. दम उपीट. काय रे काय 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 झालंय? काय कोण कोण हा बाय 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 हा काय का कोण काय केलंय? मावशी अत्यंत कष्टाने चपाती बनवत आहे. मावशी कसं वाटलं तुला चपात्या म्हणून? हा हा कसं वाटलं? तर मित्रांनो आता आम्ही आलो ओझरला. अष्टमीला मला 6वा गणपती होत आहे आता आमचा. आम्ही सगळे चाललेलो आहे. ओझर 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 मधला कोणता गणपती आहे? आलो आता ओझरच्या विघ्नहर्ता गणपतीला. विघ्नहर गणपती. इकडं असं मंदिर आहे. मस्त आहे मंदिर. व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. काही गर्दी नाही, गोंधळ नाही. दर्शन निशब्द करून टाकणार सुखपूर्वक दर्शन झालेलं आहे. मस्त दर्शन झालंय. मावशी दर्शन मला मंदिर पण आवडलेलं आहे आणि इथे गर्दीच काही नाहीये. हा आहे ओझरचा गणपती आणि हा गणपतीचं नाव आहे विघ्नहर. बस आणखी काय सांगू. आणि मी आज खूप चपात्या बनवलेल्या आहेत. कसं झालं दर्शन आहे सर? खूप छान झालं. कुटुंब दर्शन झालं. यांचं एकच पाडापाट आहे दर्शन. एक नंबर दर्शन झालं. छान मिळालं. आजी आजोबांनी हवा जोडीने दर्शन. पण आमचा छोटा फुल कव्हरेज देत नाहीये. दर्शन एवढे छान व्यवस्थित झाले तेव्हा मला लई आनंद. तर आम्ही आता आलोय मुंबई पुणे हायवेवर. What a beautiful climate, guys. What a beautiful climate. Such a beautiful climate. इथे आता आम्ही आलोय मुंबई पुणे हायवेवर. पुणे मुंबई हायवेवर पुढे जात आहे. मिसिंग लिंकला जाणार आहे. तुम्हाला जमलं तर मिसिंग लिंकला दाखवतो. मस्त वातावरण आहे. 3 वाजले. 3 वाजता एकदम थंड थंड वातावरण आहे. आता थंड थंड वातावरण असले बघा तर चहा पितात. नाही. अरे दादाला घ्या की रे ब्लॉग मध्ये. दादा काय म्हणणं? काय रे दादा काय रडा लागला? आभाळ आलाय. हा पाऊस पडेल. मला काय लागला? आपण कुठं वर जाणार होतो? चहा पिला तो. चहा पिला. वर जायचंय मला सगळे. चाय पिला का?
मोठे माणसं उभारलेत. तुझा बार काय करे कोणी दिस ना मला. आपण महाडच्या वरद विनायकला आलोय. हे आपलं सातवा गणपती आहे. याला आमचा येडा पण बक्या तुम्हाला सांगेल आपण कुठं आलो. सांग बक्या. कुठं आलोय आपण कुठं आलोय? तुला माहित नाही नाही आली कशाला होती आम्ही आले हो काय सिस्टर काय कुठे जायचंय बाळा कुणाचं दर्शन घ्यायचंय किती गणपती आपले हे सातवा आहे आमचं आज बाकी आता मला आधार द्यायला लागलं होय कसं वाटतंय आम्ही छान वाटते तुमची ट्रिप आता असं अंतिम टप्प्यावर आलेली आहे कसं वाटतंय खूप छान वाटते मग तेवढं बॅलन्स मेंटेन करा की आता हा कमी झालेलं आहे हा टॉपअप मारा जरा ठीक आहे चला बोला तुम्हाला दाखवतो मंदिरात आम्ही भेटू मंदिरात मित्रांनो आम्ही आता आलोय एकविराईच्या डोंगरावर एकविराईच्या डोंगरावर आलोय इथून आम्ही जाणार आहे पाली गणपतीला आमचा शेवटचा गणपती आहे शेवटचा गणपती आमचा आणि आम्ही रिक्षातून चाललोय एकविराईच्या डोंगरावरती चालत जाणार होतो आमच्यावर वेळ नाही आहे म्हणून आम्ही रिक्षाने चाललोय हे आहे एकविराईचं डोंगर आम्ही आलेलो आहे एकविरा म्हणजे एकविराईच्या डोंगरावर पण आम्हाला वाटलं आमचं पाली गणपती मिस होईल कारण आम्हाला वरती यायला अर्धा तास लागला रिक्षाने येऊन पण पायऱ्याच्या अर्धा तास लागला कुठलं उतरायला अर्धा तास होण्याची शक्यता वाटते पण वी ट्राय अवर बेस्ट बघूयात बी पॉझिटिव्ह हे कुठे चालली तर मित्रांनो आम्ही एकविरा आईच्या डोंगरासमोर आहे हे तुमचं मंदिरासमोर आहे हे एकविराईचं मंदिर बघा आई माऊली जाऊ दे आणि हा डोंगर भेटू तुम्हाला पाली गणपतीच भेटू काय होते काय डिसिजन पुढचा की नाही माझ्या म्हणण्यानुसार आम्हाला इथं एक मुक्काम करायला पाहिजे आज उद्या सकाळी पाली मोरेश्वर मग घरी हे सगळं दिवसाही होऊन जाईल बघू काय होते सर बडी लोक की बडी शो आगे देखेंगे इथं आमचे आई साहेब आलेले हां
मामी आलेले आमच्या इथं काही मम्मी पप्पा आलेत हा यारला जायचं का मग बरं इथं कुठं माथेरान नाही म्हणते ते तिथं एक दिवस घालावं लागतं तेव्हा ते एन्जॉय होते. तर मित्रांनो आमचं एक नंबर दर्शन झालेलं आहे एकविराईचं एकदम फास्टमध्ये एकदम शांत एकदम खूप मस्त दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय पालीला आणि म्हणणं पूर्ण झालेलं आहे आज मुक्काम करायला. हां अरे आपल्याला सिक्स आपलं एकदम जागरूक आहे. आणि आज कळतं पालीला जाणार आहे मुक्काम करणार आहे. मग उद्या गणपती पुढे निघारा अजून एक पार्ट येऊ शकते ब्लॉगचा. तर झालेले आहे आंघोळ वगैरे तिसऱ्या दिवसात आम्ही आलोय. आता आम्ही चाललो बल्लारेश्वर देवस्थानला. नाही आता तर आम्ही सध्या नाश्ता करता चाललोय आंघोळ करून. आपले लास्ट दिवस आहे. तर इथून आम्ही जाणार मोरगावला मयुरेश्वरला तिथून सोलापूर. हे आता हे दिस इज बिग टास्क. कुठं चालला तुम्ही? आम्ही आलोय पालीच्या गणपतीला. मुंबईचं वातावरण लय बेकार आहे. पूर्ण गरमी घाम यायला लागलाय. तर आमचे चालले असतं काही घरच्या समोर. तर आज थोडी चतुर्थी असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे. ठीक आहे भेटूया. आम्ही कसं वाटतंय आज टू एक कम्प्लीट होता. इथं चाललेलं आहे घुसखोरी. आले चला थोड़ी मागे था. चोर घुसखोरी ऐसे भगवान नहीं मिलते. मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी एकदम. हे आमचे सदस्य आहेत. कसं झालं दर्शन? एकदम मस्त दर्शन छान झालं सुंदर झालं. हे आमच्या नसेल कसं राहणार दर्शन? हां चांगलं झालं. चला दर्शन झालेलं आहे आमचं एक नंबर मस्तपैकी. आता आम्ही चाललोय कुठं चाललं माहित नाही. बहुतेक अलिबागला जाणार आहे. जंजिरा किती झाला खाल्ला अवघड आहे. ठीक आहे इकडे जंजिरा किल्ला ठीक आहे. त्यांचा बाप ह्याला पाण्यात घालते म्हणून माझा जीव. अलिबागला पोचलेलो आहे. तर आता सगळ्यांची पोटपूजा चालू आहे. अर्धे तिकडं आहेत आणि अर्धे इकडं. दादा का रे असं अर्धे तिकडं अर्धे इकडं? भीतीचा माहोल आहे त्यामुळे हे सगळ्यात घाबरलेले व्यक्ती जायचं आहे. बीच त्या साईडला आहे
बघू काय होतंय पुढे. आता आम्ही बीचवर आलेलो आहे. बीच बघू शकता. बोटिंगच बंद आहे गायच, नशीबच नाही. तरी आम्हाला करू देत नाही. 25 मे पासून बोटिंग बंद आहे गायच. इथे किल्ला आहे पण किल्ल्याचं नाव माहित नाही गायच. दादा काय आयडिया? दुर्ग. हा दुर्ग आहे कोणता तो? कोणता दुर्ग? काय गड. दुर्गाला नाव असेल की काय? नावाने ओळख मिळत नाही रे. दुर्ग आहे तो. आजी जास्त काय बाबा.
काय काढतो हात पुस पहिला डॉक्टर साक्षी शिंदे आणि डॉक्टर स्वरा सपकाळे ड्रेसिंग करत आहेत आणि इथं चाललेलं आहे तर बघूयात. टाकी जरा आयोडीन टाकी आणि मागणं डॉक्टर राजेश्वर शिंदे. तुझी डिग्री कुठली आहे मावशी? तर अशा प्रकारे मित्रांनो मस्तपैकी चहा आलेला आहे. चहामुळे आमचा खूप आनंद झालेला आहे. आणि हे आमचे एक्सपर्ट आणि आमची ट्रिप आता अंतिम पडावर आलेली आहे. आयोजकांचे आभार. आयोजकांचे आभार. कधी न भेटलं तर कॅरेम नाही चहा पाव सगळ्याच चहा ह्याला. काय करायचंय ट्रॅव्हल्स मध्ये गेलो म्हणून एक ट्रॅव्हलच्या समोर एक फोटो काढायचा गाडीत बसायचं. येस काढू सर. बरं का त्या गाडीच्या समोर एक फोटो काढून गाडीत बसायचं. आता पुन्हा अंधार पडले आपण फोटो काढत नाही. गाडीत मध्ये गेलो आपण ह्या ओके सर. ट्रिपला ओके ओके कॉपी शेअर करणार का तुम्ही? हो करा की मित्रांनो आम्ही आता आलोय परत मयुरेश्वरला मोरगावला. एकदा आमची अष्टविनायकची यात्रा संपलेली आहे. मग काय झोप लागली कंटाळा आला. तर अन्नाच्या समोर चालले. हे आहे मंदिर. आता इथून पाया पडायचं मग नीट निघाय सोलापूरला. कोण सांगितलं का म्हणजे महागारी हे शास्त्रात असते ते. ज्या गणपतीला पहिल्यांदा पाया पडतो त्या गणपतीला परत रिटर्न त्या गणपतीला पाया पडायचा मग ती अष्टविनायकची यात्रा कंप्लीट होते. म्हणून आम्ही पहिला मयुरेश्वरला आलो. जाताना पण मयुरेश्वरला यायचं. मग अष्टविनायकची यात्रा कंप्लीट. 11 कसं वाटतं तुमची अष्टविनायकची यात्रा कंप्लीट झाली? तुम्हाला कसं वाटतं लागले? हां खूप चांगलं वाटलं का? झाला आनंद. आणि काय म्हणून सांगतो नाही तुम्हाला कसं वाटलं ते सांगावं फक्त. सगळे दर्शन चांगलं झालं, आनंद झाला. सहपरिवारासोबत आलो. परिवारासोबत कसं आलं मग कसं वाटलं? चांगलं वाटलं. एकदम श्रेष्ठ. एकदम श्रेष्ठ. मुंगा राया ए राया काय करा लागला? मुंगा झाला. मुंगा दादा मी कसं तुझे पैसे खाते हा दादा असं करून काय करायचं? असं करून असं मादी हो ती राया काय करायला बघ. ए काय बे काय तर आमची अष्टविनायकची ट्रिप कंप्लीट झालेली आहे. 1 नंबरमध्ये कंप्लीट झालेली आहे आणि डन. तर आता पुढच्या ट्रिप निघाली तर जाऊ तुम्हाला भेटू. आता मी तुला सकाळी 4ला घरी जाणार आहे. त्यांनी लवकर जातो म्हणले. 4ला तर बघा कसं गाडी हाणतो म्हणले. असं म्हणलं का? ठीक आहे मित्रांनो भेटू नंतर. गुड नाईट टाटा बाय बाय.